नमस्कार. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये तुम्हाला ऊर्जा ऊर्जा हे शब्द ऐकायला येत असतील. ज्यांना त्याबाबत माहिती आहे त्यांना सांगण्याची गरज नाही. परंतु काही जणांना शंका असते की काय नेमकं ऊर्जा म्हणजे काय आहे, आम्हाला तिथे गेल्यावर ऊर्जा मिळेल किंवा देवापाशी गेल्यानंतर आम्हाला ऊर्जा मिळते, नेमकं काय आहे. तर आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या ऊर्जांची गरज आहे. वातावरणामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या ऊर्जा आहेत. म्हणजे अल्फा, थीटा, गॅमा ह्या ज्या एनर्जीज आहेत, तशाच एनर्जीज ह्या प्रत्येक ठिकाणच्या या जागृत देवस्थानांमधनं निर्माण होत असतात. आता पृथ्वीच्या बाबतीत म्हणाल तर अवकाशातून येणाऱ्या अनेक प्रकारच्या ऊर्जा पृथ्वी आत घेते आणि विविध ठिकाणी ती बाहेर पडते ऊर्जा. म्हणजे पृथ्वीचा श्वास चालू आहे असं म्हणा, आत येते ऊर्जा आणि बाहेर पडते ऊर्जा. तर कुठल्या कुठल्या ठिकाणाहून कुठल्या कुठल्या प्रकारची ऊर्जा किंवा एनर्जी बाहेर पडते आहे, हे त्याचा अभ्यास करून आपल्या ऋषीमुनींनी त्या ठिकाणांवर त्या देवता स्थापन केलेल्या आहेत. म्हणजे शिवाची ऊर्जा म्हणजे शिवाची एनर्जी, गणेशाची ऊर्जा म्हणजे गणपतीची एनर्जी. कसं आहे की वातावरणामधनं ही पवित्रकं खाली येत असतात आणि ती खाली म्हणजे खाली येऊन वर जाणं, खाली येऊन वर जाणं सारखं चाललेलं असतं. आणि ह्या एनर्जीचे जिथे स्त्रोत असतात तर त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ज्या एनर्जीची गरज आहे ती एनर्जी तुम्हाला तिथे प्राप्त होते. आता ह्या एनर्जीचा संबंध आपल्याशी कसा येतो, तर उदाहरणार्थ की आपली कुलदेवी आणि कुलदेवता आणि कुलदेव जे आहेत तर त्या प्रत्येकाचा एनर्जी पॅटर्न वेगळा आहे. आणि तुमचे तिथे जे जोडलं गेलेलं आहे तुमच्या पूर्वजांपासून नातं, तर तुम्हाला त्या ऊर्जेची गरज आहे. म्हणजे असं उदाहरण की मोबाईल आम्हाला चार्ज करायचा असेल तरी अनेक प्रकारच्या पिना लागतात. ऊर्जा तीच आहे, पण ह्याची मला चालत नाही त्याची मला चालत नाही. हे असं का होतं आमचं, तर तुमच्या पिनचा आकार बदलला. तसं तिथे ऊर्जेचा पॅटर्न बदलला आणि म्हणून तिथे निर्माण होणारी ऊर्जा आहे. पण ती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी तिथे काहीतरी पूर्वीपासून तुमचे संबंध किंवा हे असलं पाहिजे. म्हणून कुलदेवतेचं महत्त्व आहे की आमचे पूर्वज आज इतके दिवस अनेक पिढ्या या कुलदेवतेची पूजा करतायत. म्हणजेच तो पॅटर्न आम्हाला सूट झालेला आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या कुलदेवतेला जातो तेव्हा तिथे जास्तीत जास्त ऊर्जा घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. मग कोण म्हणतं आमची अंबेजोगाई आहे, कोण म्हणतं आमची तुळजाभवानी आहे, कोणी म्हणतं आमची रेणुका माता आहे, कोणी म्हणतं कोल्हापूरची देवी आहे. ही तत्त्व आहेत वेगवेगळी. म्हणजे उदाहरण सांगतो की तुळजापूरची देवी अग्नितत्व आहे, कोल्हापूरची देवी आहे हे जलतत्व आहे. प्रत्येक ठिकाणी ही पंचमहाभूतं आहेत ही. आणि मग त्या प्रमाणातली ती ऊर्जा तिथे जास्त प्रमाणात बाहेर पडत असते त्या ठिकाणाहून. तिथे असलेली मूर्ती किंवा तिथे हे प्रतीक आहेत. प्रत्यक्ष ऊर्जेला किंवा त्या एनर्जीला आकार उकार काहीही नाही. एनर्जी म्हणजे एनर्जी, त्यालाच आम्ही परब्रह्म असं म्हणतो, निर्गुण निराकार. मग आम्हाला त्यापर्यंत पोचण्यासाठी काहीतरी माध्यम पाहिजे. म्हणून आम्ही ह्या ऊर्जेंना आकार दिला आणि त्या आकारांना नावं दिली आणि म्हणून ह्या आमच्या वेगवेगळ्या देवता आहेत. मग आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो, म्हणजे ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर तिथे अल्फा, थीटा, गॅमा ह्यापैकी एक एनर्जी तिथे आहे. एनर्जी सगळीकडे सारखीच आहे, पण ती ज्या ठिकाणाहून बाहेर पडते आहे त्या ठिकाणी त्याचे स्त्रोत जे आहेत ना ते प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना सूट होणारे असतील असं नाही. मग काही समुद्रकिनाऱ्यावरनं पण स्त्रोत निर्माण होत आहेत आणि काही हिमालयासारख्या उंच ठिकाणांवरनं पण स्त्रोत निर्माण होत आहेत. वातावरणातला फरक आहे, आजूबाजूला असलेल्या जलसाठ्यांचा फरक आहे आणि शेवटी जलतत्व हे प्रत्येक ठिकाणी असलंच पाहिजे. तुम्ही पहा जिथे जिथे शंकराचे स्थान आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जलाशय आहे, नदी आहे, महानदी आहे, समुद्र आहे. मग पाण्याचा संबंध आहे तिथे. ह्याचं कारण ही अणुऊर्जा आहे आणि हिला जास्तीत जास्त थंड राहायला पाहिजे. म्हणून शंकरावर सतत जी धार सांगितलेली आहे आपल्याला पाण्याची, त्याचं कारण ते आहे की ती अणुऊर्जेसारखी ऊर्जा आहे. आणि म्हणून शंकराच्या पिंडीवर धार धरतात. आणि त्याचबरोबर असं आहे की ह्या ऊर्जा तुम्हाला सोसतील इतक्या स्वरूपात बाहेर आल्या पाहिजेत ना. आणि म्हणून त्या ठिकाणचे प्रत्येक ठिकाणचे पॅटर्न ऊर्जेचे वेगळे आहेत. मग तुम्हाला सूट होणारा पॅटर्न कुठला हे तुम्हाला कळावं. आणि म्हणून मग हे 12 राशीचे 12 गणपती,
12 ज्योतिर्लिंगांच्या 12 राशीची 12 ज्योतिर्लिंग किंवा ह्या ज्या गोष्टी मी सांगतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला सूट होणारा पॅटर्न कुठला एनर्जीचा हे त्यातनं आपल्याला कळतं. म्हणजे बाकीच्या एनर्जी काय आमचा घात करतील का, तर अजिबात नाही. पण तुम्हाला ज्या प्रमाणात मिळायला हवं तिथे ते प्रमाण कमी पडतं आणि तुम्हाला पूरक असलेल्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला ती ऊर्जा तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळते. मग आमची अंबेजोगाई कुलदेवता आहे म्हणून आम्ही अंबेजोगाईला जातो, तिथे आम्हाला खूप ऊर्जा मिळते. मग कोल्हापूरला मिळत नाही का? मिळते. पण कोल्हापूरला गेल्यानंतर त्याचं प्रमाण थोडंसं बदलतं. मग आम्ही आमच्या देवाला गेलो की म्हणतो खूप छान वाटलं आम्हाला. नेमकं काय झालं छान वाटलं म्हणजे, तर तुम्ही चार्ज झालात, तुम्हाला त्या ऊर्जेने चार्ज केलं. मग तिथे जाऊन आम्ही हे उपचार करतो किंवा देवीची काय ओटीच भरली, अभिषेकच केला, शंकराला काय अभिषेक केला, तिथे काय वस्त्र दिली, हे सगळं करताना त्या निमित्ताने तुम्ही मॅक्सिमम वेळ त्या ठिकाणी असता, त्या ऊर्जेजवळ असता आणि ती ऊर्जा तुम्हाला चार्ज करत असते. आणि म्हणून तुम्ही तिथे बसावं, तुमच्याकडनं काहीतरी सेवा व्हावी. नुसतं बस म्हटल्यावर बसतीलच याची खात्री नाही. बस 10 मिनटं देवासमोर म्हटलं तर बसणार नाही. पण हे कर ते कर अमकं कर असं काहीतरी करायला लावलं म्हणजे तो माणूसही बसतो, ती पूजाही होते आणि जे मुख्य उद्देश आहे की ऊर्जा तुम्हाला प्राप्त होणं, एनर्जी तुम्हाला मिळणं, ते साध्य होतं. आणि म्हणून आपण जेव्हा जेव्हा कुलदेवतेला जातो आपल्या, त्यावेळेला जास्तीत जास्त त्या कुलदेवतेच्या समोर बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण मंदिरांची सुद्धा रचना खूप म्हणजे आपल्याकडे त्याचा एक वेगळा विषय आहे. मंदिर कसं बांधावं, मंदिरातनं ऊर्जा कशी घ्यावी, हा एक वेगळा विषय आहे. उदाहरणार्थ सांगतो की एखाद्या ठिकाणी देवता स्थापन करायची असेल तर त्यावेळेला पहिलं काय करतात, तर आधी त्या ठिकाणी पाणी आहे का, विहीर आहे का, हे पहिलं बघितलं जातं. जिथे जिवंत पाण्याचा साठा आहे, कारण जल ऊर्जा मिळाली पाहिजे, जलातून येणारी ऊर्जा मिळाली पाहिजे, म्हणजे ती एनर्जी मिळाली पाहिजे. मग ती जिथे जलसाठा आहे तिथे त्या पाण्यात बुडेल आणि जिथे मूर्ती बसवायची तिथपर्यंत वरती एक तांब्याची पट्टी पहिली टाकतात. ती तांब्याची पट्टी इकडे मूर्तीला टेकलेली असते आणि खाली पाण्यात त्या वाहत्या झऱ्याला टेकलेली असते. तो झरा बुजवून बंद करतात आणि त्याच्यावरती मूर्तीची स्थापना केली जाते. त्याच्यावरती जो कळस उभारला जातो, त्या कळसाचं जे टोक आहे ते वरून येणारी ऊर्जा त्या मूर्तीकडे खेचत असतं आणि पाण्यातून येणारी ऊर्जा, खाली पृथ्वीच्या पोटातून येणारी ऊर्जा त्या मूर्तीकडे येत असते. आणि म्हणून ती मूर्ती त्या ऊर्जेनी, त्या एनर्जीनी अशी पूर्ण भरलेली असते. आता ही ऊर्जा तिथे थांबते का? थांबत नाही. ती येते आणि सरळ रेषेत बाहेर पडते. आणि म्हणून कुठल्याही देवाला तुम्ही गेलात तर त्याच्या समोर बसायचं आहे, इकडे इकडे बसायचं नाही. कारण ऊर्जेचा स्रोत असा सरळ समोरनं येतो अंगावर, एनर्जी तुम्हाला घ्यायची आहे. मग हे करताना अतिरिक्त एनर्जी होऊ नये म्हणून काय करावं, तर देवासमोर जी वाहनं, प्रत्येक देवासमोर वाहनं आहेत. म्हणजे गणपती आहे, गणपतीसमोर उंदीर आहे, शंकरासमोर नंदी आहे, मग देवीच्या समोर सिंह आहे. ही वाहनं त्यांच्या काही ठराविक अंतरावर स्थापन केलेली असतात. कशासाठी? की त्याच्या मागे तुम्ही उभे राहा. सेफ डिस्टन्स जो म्हटलं आहे ना, की ती ऊर्जा तुम्हाला सोसेलच असं नाही सरळ आलेली, मग ती कुठेतरी थोडी ब्रेक झाली पाहिजे ना, म्हणून त्या वाहनाच्या मागे उभं राहायचं. त्या वाहनाच्या मागे उभं राहण्याचं कारण असं आहे की येणारी ऊर्जा तिथे डिव्हाइड होते त्या वाहनासमोर आणि तुमच्यापर्यंत आवश्यक तेवढीच ऊर्जा येते. आणि मग ही ऊर्जा मिळवायची, आम्ही जातोय ते ऊर्जा मिळवण्यासाठी जातोय. आम्हाला चार्ज व्हायचं आहे. आमचा पंचमहाभूतांचा हा देह आहे आणि ही पंचमहाभूतं म्हणजे ही आकाशतत्व असेल, जलतत्व असेल, अग्नितत्व असेल, वायुतत्व असेल, तर ही तत्व आमच्या अंगात आहेत ना, आणि ती सारखी सारखी भरली गेली पाहिजे, चार्जिंग झालं पाहिजे त्याचं, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर. आणि ही ऊर्जा शरीरातली बिघडली याचा अर्थ तुम्ही आजारी पडला. मग आजारी पडायचं नसेल तर ह्या ऊर्जा सारख्या सरळ राहिल्या पाहिजेत. आणि म्हणून आपण ह्या ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याचदा असं असतं की आम्ही कशासाठी जातो हेच आम्हाला माहिती नसतं. लोक जातात म्हणून आम्ही ह्या ठिकाणी गेलो, लोक जातात म्हणून त्या ठिकाणी गेलो, पण तिथनं मी काय आणलं हे मला काहीच कळत नाही. आणि हे काही पिशवीत भरून आणण्याची गोष्ट नाही आहे, ती तुम्हाला प्रत्यक्षच अनुभव घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून ह्याच्या पुढे ज्या ज्या वेळेला मी ऊर्जा हा शब्द वापरेन त्यावेळेला हे लक्षात घ्यायचं की त्या स्थानावर निर्माण होणारी एनर्जी आणि त्या एनर्जीचे पॅटर्न्स आणि ते तुम्हाला सूट कसे होतात
हे तुम्हाला समजावं म्हणून आधी हा ऊर्जा म्हणजे काय हा थोडक्यात मी तुम्हाला सांगितलेला भाग आहे. नमस्कार.